आम्हाला 7 वेळेस असंच घडलेलं आहे. तरी आम्ही सांगितलं ना सरकारला. आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला, एक पिकअपसारखं. मला पुढं गेल्यावर कळालं, मला तिथं कळायला पाहिजे होतं. ते संरक्षण लावायचं सांगा, मला अमकं सांगा, मला भेव आहे. आम्हाला भेव असून सांगत नाहीत. आम्हाला 7 वेळेस असंच घडलेलं आहे. तरी आम्ही सांगितलं ना सरकारला. काल त्या साल्हेर किल्ल्यावर सुद्धा काय आहे आम्हाला माहीत होतं ना. आमच्या गाडीवर कोणाचा टेम्पो आला, आम्ही सांगितलं का संरक्षण लाव का, काही घातपाताचा प्रकार होता. काय असलं त्यासारखं भंगार चाळे नाही करत आम्ही खेळतो त्याला. तो काय प्रकार घडला होता, काय घडला होता माहीत नाही. आम्ही वर गेलो अगोदर, आता नव्हतं सांगायचं, पण ते तिकडून त्यांनी काढलं, त्याचं काढलं मला जमत नाही. मग आम्ही सगळे वर गेलो होतो त्या किल्ल्यावर. जाताना काहीच नव्हतं. सगळ्या गाड्या पायथ्याला लावाव्या लागल्या. वरी जात नाहीत गाड्या 1.5 किलोमीटर. पायथ्याला गाड्या लावलेल्या होत्या. आणि वर जाताना तर काहीच नाही. मधून कुठून तरी रस्ता होता वाटतं बहुतेक. म्हणजे एक जास्तीत जास्त 50 मीटरच्या अंदाजाचा धरायचा मध्ये असा रस्ता. एक पिकअपसारखं. मला पुढं गेल्यावर कळालं, मला तिथं कळायला पाहिजे होतं. ते तरी माझ्या लक्षात आलं तर पोलिस दर्शन करताना गडबड का करायला लागले. पाटील चला आता भरपूर वेळ झाला. माझा तवाच क्लिक झालं, कारण माझी बुद्धी माझ्या तोंडानं मी म्हणत नाही, पण लय शार्प. माझ्या तवाच लक्षात आलं खाली काहीतरी आहे ग्राउंडवर गाड्याकडे. पण ते काय सांगितलं नाही, मला काय वाटलं पण नाही, कारण तसं त्यांनी मला जाणून सुद्धा दिलं नाही. एक माया असल्यासारखं वाटलं, कारण त्यांच्यात चलबिचल त्यांच्या सुरू झाली होती समाधीजवळ. पोलिसात चलबिचल. मला नाही काय म्हणले, त्यांच्यात चलबिचल सुरू झाली की मी ओळखलं खाली काहीतरी एक पिकअपसारखं काहीतरी मधून आलं. आणि ते गिअर फेल झाला असं काहीतरी म्हणलं. ते इतकं स्पीडने आलं खाली. ते उतार डायरेक्ट असा आहे. ते इतकं स्पीडने खाली आलं की खालच्या आमच्या 5-7 गाड्यातले माणसं आणि 5-7 गाड्याचा भोगात झाला असता. पण ते विलास भाऊ म्हणून येतं नाशिकचे, ते आरडले मोठ्याने. म्हणून लोक उड्या मारून खड्ड्यात पडले असे काही. म्हणून ते सगळेच वाजले. त्याला धरलं पोलिसांनी ताबडतोब. त्या पोराला त्याला धरलं. तर त्याने कोणाचं तरी नाव सांगितलं की मला पिकअप घालायचं सांगितलं. म्हणजे मी मंगेश चिवटेनं सुद्धा हे सांगितलं, हे खरं आहे का खोटं तपासा. त्याला काय आमची तक्रार नाही त्याच्याविषयी. त्याला अटक करू नका, त्याला सोडून द्या. आमचं कोणी काय वाकडं करू शकत नाही आहे. परंतु त्याची खरं काय ते चौकशी करा. त्यांनी कोणाचं नाव सांगितलंय, मला मुद्दाम त्या गाड्याच्या अंगावर घालायला लावलं असं कोणी सांगितलं, असं तो म्हणलाय जुन अशी शक्यता बघा तुम्ही, तेच चौकशी करू. असू शकतो, त्याचं काय सांगता येते. पण तो यासारखे नाही. आम्ही खेटायला लय निभार येत. आम्ही डायरेक्ट अंगावर जातो. तो मी सांगतो की हा घातपात किंवा हल्ल्याचा प्रकार असू शकतो. तुम्हाला काय मग ते आलो कुठून, त्या किल्ल्यावर आलो कुठून. आम्हाला जाताना तर कधी दिसलं नाही वरी. आणि हे बी खालचे सांगतो वर चढत येऊन गेलं नाही. म्हणजे याचा अर्थ आधीच ठेवलेलं होतं ते तिथं. दिला गिअर फेल झाला म्हणून खाली सोडून. त्याला काय गिअर टाकायची गरज नाही, इतका डायरेक्ट उतार येतो. माणसा सुद्धा चालताना दोघा तिघाला उतरताना मागं ओढून धरायला लागतं. आम्ही असं सांगत नाही बसत. हिंगोलीच्या सभेत काय झालं होतं आम्ही सांगत नाही बसलो. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सुद्धा धोका आहे. हे धोका नाही, मी मारायला भेट नाही. तो सारखं का असं पुळका मी क्षेत्रीय मराठीत आम्ही मारायला भेट नसतो. ते पोलिसाचं संरक्षण सुद्धा तुम्ही नाकारलेलं आहे का असं तुम्हाला वाटतं? नाही, 3-4 महिन्यापूर्वीचं गरज असताना आता काय. ती काय गोळ्या लावल्यासारख्या लावल्यात त्या. सकाळ संध्याकाळ डॉक्टराच्या गोळ्या असतात तसं. ते काय आला एकच ते मरण ना, ते एकटं जागू ते संरक्षण वेगळं असतं. आमच्या ढकलो आमचं संरक्षण आमच्यापाशी उभं राहायचं. तिकडे लोक लुटीत नाही. त्याला आमच्या दिवसावर सभा संपत्ती. ते एक दोघांचं काम आहे. कधी दुसरा मुद्दा तो राहिला तुमच्याकडून. तुम्ही म्हणताय भुजबळांना कोणी मारणार नाही, म्हातारा माणूस आहे. पत्र जे आलंय तर काय प्रकार असेल आता त्याला काय माहित. काय त्यांनी द्यायला लावला असं कोणाला. त्याचं हॉटेल जाळलं होतं पाहुण्यात त्याने बीडचं तसं. ते काय लय छान आहे का ते. सिरियस कोणाचं घ्यावा. जो प्रामाणिक आहे, दूरदृष्टी ठेवून विचार करणारा मंत्री आहे, कायद्याची चौकट मानणार आहे, जाती तेढ निर्माण करणारा नाही, जनतेला मायबाप मानणार आहे, त्याचं कुठंतरी ग्राह्य धर. हे काय भाव चाललेलं सगळ्या दुनियाचं. याचं काय खरं. याला काय त्याला सुचत नाही. रातचे जे स्वप्न पडत असेल ना त्याला ते सकाळी बोलून दाखवते. भेकड सगळ्या दुनियाचं. त्याच्यामध्ये असा मजकूर लिहिलेला आहे. त्यांना जे पत्र आलंय, साहेब तुम्हाला उडवण्याची 5 लोकांनी सुपारी घेतली आहे. ते गंगापूर दिंडोरी येथे एका हॉटेलमध्ये थांबले आहेत. तुम्हाला मारण्यासाठी त्यांनी 50 लाखाची सुपारी घेतलेली आहे. या गुंडापासून सावध राहा. हे 5 जण रात्रीपासून तुमचा शोध घेत फिरत आहेत. त्यांची सागर हॉटेलमध्ये मिटिंग झाली आहे. साहेब तुम्ही सावध राहा असं मजकूर आहे त्यांना पाठवला. सागर बंगल्यावर कसं काय झाली बैठक? सागर हॉटेलला होय. मला वाटलं सागर देणारा जो व्यक्ती आहे सावध करणारा, तिथे खाली शिंदे आणि देशमुख. शिंदे आणि देशमुखांनी भुजबळांना पत्र लिहिले सावध करण्यासाठी. साहेब सावध राहा. अच्छा, शिंदे आणि देशमुख. आता मला काय सांगता येतं आता हिंबली
त्याला कोण नाही करणार राव, मी खरं सांगतो तुम्हाला. ते लय त्यानेच लिहिलं असं हाताने ते पत्र. ते लयच कोडीच आहे ते. ते लय कोडीचं. त्याने हातानेच खाली नाव टाकले असते शिंदे. ते हॉटेलने जाळलं त्याने. जाळलं त्याचा इमा घेतला असं कच्चून त्याने 5 पट. आता पैसे खाल्ले पक्का आहे देऊ. त्या हॉटेलचा इमा घेतला असं, कलरचे डबे आणले असते त्याने, त्याच्या बिल्डिंगला देईन पण हाटला द्यायचा नाही ते. तुम्ही हिंगोलीच्या सभेचा उल्लेख केला होता. हिंगोलीच्या सभेत काय झालं होतं थोडक्यात थोडं विस्ताराने? तसले प्रकारे जाऊ द्या. म्हणजे तेवढं खरं एक सांगतो सांगा, मी. उल्लेख अहो त्याच्यापेक्षा ते अमरावती सुद्धा झालेलं आहे. आमचेच पोरं खेळले तिथं. तिथले पोलिसांना माहिती आहे. काय आम्हाला काहीच वाटत नाही त्याचं. आम्ही आमच्या व्यासपीठासमोर आमचे पोरं डायरेक्ट उभा केले. ती प्रकार ज्यावेळेस घडला अमरावतीचा का कुठला, बहुतेक अमरावतीच ना, ते साक्षीदार आहेत. आम्ही आमच्याच पद्धतीनं त्यांना कसं ताब्यात द्यायचं आणि काय करायचं आम्हाला माहित होतं. हे कुंकडे इकडे एक पोलीस, त्या तिकडे एक पोलीस. कारण पोलीस संरक्षण कोणाला आहे? जातीवाद करणाराला. सामाजिक शांतता ठेवणाराला संरक्षण नाही आहे. हे राज्यात अशी प्रक्रिया सुरू आहे 10 वर्षापासून. सामाजिक काम, चांगलं काम करणाराला नाही. जे आडमुठं असेल त्याला संरक्षण आहे. म्हणजे बिगर कामाचे नुसते कोटं घालून हिंडत येत, कामन धामाचे लोकांचं वाटोळं करतात, अशांना द्यायचं काम आहे त्यांचे. म्हणजे ही पद्धत आहे. अमरावतीचं तर आमच्या लोकांनी डायरेक्ट व्यासपीठाला सगळ्यांनी आम्ही आमचं संरक्षण केलं आणि आम्ही आमचंच दाखवलं आणि आम्ही आमचंच नीट केलं आणि त्याला बहुतेक पोलिसांकडे सुद्धा दिलं. हिंगोलीचं तेच होतं. असे कित्येक तरी जागेवरती की ते आम्ही वाच्यता सुद्धा नाही केली. तुम्ही त्याचा विषय काढला म्हणून सांगतो. अरे खेटायचं असतं, राज्यात जगायचं आहे म्हणल्यावर आपण सुद्धा सक्षम लागतो. असं भ्याकाडावणी सरकारच्या जीवावर आणि जनतेच्या पैशाच्या जीवावर नाही जगायचं. तुला पैशाच्या जीवावर जगायची सवय लागलेली पहिल्यापासून. आता मिळत नसून तुला काही. पाटील, आपण बघितलं की 2 कॉन्स्टेबल किंवा ते झेपण्यासाठी सुद्धा नाही आहे. अशा वेळी तुम्हाला वाटत नाही का की चांगलंच संरक्षण असावं म्हणून आपल्यामुळे? गरज नाही म्हणता तुम्ही, आवश्यकता नाही. प्रसंग आहेत. काय असतं दादा, तुम्हाला तसा अनुभव पण आलेला आहे. मग असं वाटत नाही का चांगलं संरक्षण असावं? पण आम्ही कणत नाहीत त्यासारखं हरभरे खाऊ अच्छा. बळत. तू काही खातो मग तुला संडास नाही लागायची तर काय होईल? तू नीट खाय ना जरशी. नीट राह, नीट खाय. तुला पचन भीती, वय झालेलं आहे आपलं. मापात बोल. तू असं बोलतो की एखाद्या देशाचं नाही का लय दुश्मनी असते तसं. तू बोलतो असं गेले आणि तुला वाटतं तू तसं बोलल्यामुळे मी भिन तुला काळा होता, तुला लाल झाला हे 7-8 दिवसात. इतकं टेन्शन घ्यायला लागलं तू. फुटन ना तू वाटतं कुरं येडपाटा. एवढं टेन्शन कशाला घेतो तू वय बी नाही आता. मी चांगल्याला ही करत नाही. तो म्हणतो मी चांगले अंगावर शिंगावर का अंगावर घेतले मागं म्हणला जाय. तू मला नको घेऊ, मी लय नमून आहे. तू माझ्या नादी नको लागू. मी तू पुरी जिरवी. 2 वेळा उपोषण केले आणि फायनली म्हणजे अंतिम म्हणून तुम्ही मुंबईपर्यंत पोहोचले. तेव्हा असं वाटलं होतं का की आता या पुढच्या काळात या विषयासाठी आंदोलन करण्याची गरज नाही? तुम्ही म्हणाले होते की हे शेवट आता नाही तर कधी नाही असं म्हणाले होते. आणि शेवटी आजची वेळ आली. आज उपोषण 3ऱ्यांदा करण्याची वेळ आली. मला वाईट वाटतं या सगळ्या गोष्टींमुळं, सरकारच्या या सगळ्या भूमिकेमुळं? नाही वाईट वाटायचं नाही. आणि विश्वासाचं बी असं पण काय नाही. आणि मी शेवट जे म्हणलो होतं आता हे शेवट आहे ते कायदा बनवण्यासाठी म्हणलेलं आहे. कारण आम्हाला लय टप्पे आहेत दादा मराठ्यांना. बाकीच्यांना सहज मिळतं, त्याला सहज मिळत. आंदोलन आम्ही करतो खातो त्यो सहज त्याला मिळतं. आम्हाला मराठा समाजाच्या जातीला सहज काहीच मिळत नाही. त्याच्यामुळं आम्हाला कायदा बनवण्यासाठी ते शेवटची मुंबईतली धडक होती आमची. आम्हाला माहितीच आहे ना. आणि सगळ्या महाराष्ट्रालाच माहिती कायद्याची प्रक्रिया कशी असते. त्याच्यामुळं त्याला 15 दिवसाचा वेळ लागतो. आम्हाला टक्कर द्यावीच लागणारी. पण कायद्यासाठी आमच्यासाठी सगळ्यात मोठी टक्कर गरजेची होती. कारण ते चॅलेंज होतं आम्हाला. खूप मोठं चॅलेंज आमच्यावरती होती, जबाबदारी होती समाजावरती की सगळ्या सोयऱ्यांचा कायदा हा ओबीसीच्या कायद्यात घालायचा. ती जर वेगळी मागणी असती ना दादा तर त्याचा शासन निर्णय एका क्षणात झाला असता. पण सगळ्या सोयऱ्यांचा कायदा शासन निर्णयावर नसता टिकला. म्हणून त्याला ओबीसी आरक्षणात 2001च्या कायद्यात घालणं खूप गरजेचं होतं. आणि ते गेलं. आता ही अंमलबजावणीचं ही लढाई अंमलबजावणी तर मी घेणार आहे. शेवटी आता सरकारनं ठरवायचं काय करायचं. पण एक सांगतो माझ्या मायबाप मराठा समाजाला, महाराष्ट्रातल्या आपल्याला ही अंमलबजावणी घ्यायची आणि हे जिंकायचं. कारण आपला महागुलाल आणि महादिवाळी राहिली आणखी. आणि सरकारलाही सांगतो की तुम्ही गाफील राहू नका. माझा घराघरातला मराठा समाज जर मला जास्तीचा त्रास व्हायला लागला तर घराघरातला मराठा समाज तुम्हाला रोडवर दिसणार.